हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे नीट असाल आणि नीटच असायला पाहिजे. तर आजचा व्हिडिओ हा असा आहे की स्त्रियांनी स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं. तर आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा स्वतःसाठी थोडा वेळ दिला पाहिजे आणि आपलं कामाचं नियोजन हे नेहमी टायमिंगनुसार केलं पाहिजे. तुम्हाला थोडा आराम करायलाही वेळ मिळाला पाहिजे. तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही असं स्वतःचं जे पण पहिलं ड्रिंक घेत असाल तर ते व्यवस्थित बसून एका जाग्यावर शांतपणे सिप सिप करून घ्या. म्हणजे गरम पाणी असेल किंवा ग्रीन टी असेल किंवा चहा असेल, जे पण तुम्ही काही घेत असाल तर ते असं एका जागेवरती बसून पीत जा. म्हणजे छान वाटतं थोडंसं आणि स्वतःच्या शरीराला देखील ते लागतं आणि थोडासा आराम देखील मॉर्निंगला मिळतो. त्यानंतर लगेचच आपल्याला आपल्या घरच्या कामाला लागायचं असतं. म्हणजे झाडू म्हणा, लादी पुसणं म्हणा, जे पण काय असतील ती कामं आपल्याला करायची असतात. पाणी येतं तर ते भरायचं असतं. तर अशा वेळी आपण जी पण काही कामं करतो त्यामधून थोडासा आपल्याला एक्सरसाइज देखील होतो. तर त्या अनुषंगाने देखील ही कामं करावी. खूप काही कामं एका वेळेला काढू नयेत किंवा एकदम असं करून आपली तब्येत खराब करून घेऊ नये. रोजची कामं तर नेहमीच आपल्याला हे करावीच लागतात आणि त्यामध्ये आपली खूप सारी धावपळ होते. त्यामुळे स्वतःकडे कसं लक्ष द्यायचं हे स्वतःलाच कळलं पाहिजे. स्वतःचा टाईम मॅनेजमेंट हा नक्कीच असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टायमिंग तुम्ही स्वतः मॅनेज करायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही 1 तास लवकर उठलात, 2 तास लवकर उठून जर तुम्हाला तुमची कामं करून आराम देखील कसा करायला मिळेल हे देखील तुम्ही बघितलं पाहिजे. आराम म्हणजे काय, सतत आपण काही झोपून तर राहणार नाही, पण सतत काम 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 या गोष्टीने आपण नेहमी कंटाळून पण जातो. तर आपलं जे मॉर्निंग ड्रिंक घेता घेता आपण न्यूज बघितल्या पाहिजेत. म्हणजे ज्या जगभरात काही घडामोडी चाललेल्या आहेत तर त्याचंसुद्धा आपल्याला नॉलेज येतं. नंतर आपण जे काही ड्रिंक घेत असतो ते देखील आपल्या शरीराला लागतं आणि सिप सिप करतच प्यायचं आहे. म्हणजे एक एक घोटच प्यायचं आहे. म्हणजे थोडंसं सकाळी आपल्याला छान वाटतं आणि नंतर आपल्या घरामधल्या सगळ्याच मेंबर्सचे डिमांड असतात की मला आज काय हा नाश्ता हवा आहे, मला हेच पाहिजे, कॉफीच पाहिजे, चहाच पाहिजे. मग आपली कामं करता करता देखील आपण ते करत असतो. मुलं असतात घरामध्ये, मोठी माणसं असतात, त्या सगळ्यांचंच आपल्याला बघायचं असतं आणि घरातली देखील कामं करायची असतात. त्यासोबतच आपण आपल्या शरीराची देखील काळजी घेतली पाहिजे, आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि हे सगळं करून मग आपल्या सगळ्यांची आपण जी पण डिमांड असतील ते कंप्लीट केले पाहिजेत. आणि प्रत्येक स्त्रीला हे करावंच लागतं. ती कितीही मोठ्या हुद्द्यावर असून दे, तिला किचनमध्ये हे पाऊल टाकावंच लागतं आणि खूप सारे कामं देखील करावी लागतात. स्वयंपाक करायचा असतो, घरातली लादी पुसायची असते, भांडी घासायची असतात, सगळी कामं असतात. ज्यांच्याकडे मेड असतात, कामवाले असतात, त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. पण ज्यांच्याकडे कोणीच नसतं कामाला, ते लोक स्वतःच अशी कामं करतात. जसं की मी स्वतःच माझी कामं करते. माझ्याकडे कुणीही कामाला बाई मी आजपर्यंत ठेवलेली नाही. त्याच्यामुळे मी सुद्धा जॉब करते आणि जॉब करून मी हे सगळं करते. तर स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणजे हीच गोष्ट आहे की आपल्या कामांमधून आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला पाहिजे. आणि हे सगळं कामं करता करताच हे आपल्याला जपायचं आहे की आपलं खाणं पिणं, आपला ब्रेकफास्ट हे सगळं आपलं वेळेवर झालं पाहिजे. तरच आपल्या कामाला आपल्याला एनर्जी मिळते. कारण सकाळी उठल्यापासून तुम्हाला देखील माहिती आहे किती आवराआवर असते, लादी पुसायची असते, झाडू मारायची असते, नंतर बेडवरच्या चादरी झटकून नीट घालायच्या असतात, सगळीकडचं इकडचं तिकडचं सामान जे पसरलेलं असतं ते सर्व आवरायचं असतं. आणि हे सगळं करताना आपल्याला कुठेही कोणत्याही कामाची लाज वाटली नाही पाहिजे की जेणेकरून मी जॉब करते आणि मी हे का करू. तर असं बिलकुल वाटता कामा नये. या सगळ्या गोष्टीतून थोडासा आपल्याला एक्सरसाइज देखील होतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या कामांमधूनच आपल्याला शिकता येतात की आत्ता काही आपल्याला नवीन बनवायचं आहे तर काय करायचं आहे हे सगळं डोक्यात आपणच मॅनेज केलं पाहिजे. जसं की सगळ्या स्त्रियांना ही कामं असतात, ती वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ असो. हाऊसवाईफ हा जॉब
खूप मोठा आहे. खरंच हा रोल सगळ्यात मोठा आहे मी तर म्हणेन. कारण जॉब करता करता देखील आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. वर्किंग वुमनला तर एक्स्ट्रा काम असतं, ऑफिस आणि प्लस घर ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला करायचं असतं. एक दिवस असा बघून आपण हे सगळं फर्निचर हलवून देखील ही सगळी साफसफाई केली पाहिजे. म्हणजे आपलं घर नेहमी नीटनेटकं कसं राहील याकडे देखील आपलं लक्ष असलं पाहिजे. पण त्याचबरोबर स्वतःची स्किन, नंतर स्वतःची हेल्थ हे सगळं सांभाळलं पाहिजे. कारण बरेचदा आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. तर आंघोळ करून आल्या आल्या सगळ्यात प्रथम तर आपल्याला आपलं स्किन केअर करायचं आहे. जे पण तुम्ही काही स्किनला लावत असाल ते तुम्ही लावलं पाहिजे आणि ते लावल्यानंतर आपण आपली कामाला सुरुवात केली पाहिजे. जसं की तुम्ही सनस्क्रीन, मॉइश्चरायझर किंवा अजून कोणते क्रीम जर लावत असाल तर ते लावून स्वतःचं स्किन हायड्रेट ठेवायची आपण ठेवली पाहिजे. कारण स्किन ही देखील आपली खराब होता कामा नये. कारण या गोष्टींकडे आपण नेहमीच म्हणतो कुठे वेळ आहे, कुठे वेळ आहे. पण वेळ कुठे आहे, वेळ कुठे नसतो. वेळ आपल्याला काढायचा असतो स्वतःसाठी, स्वतःलाच वेळ द्यायचा असतो. कोणत्याही कामामध्ये वेळ काढणं हे आपल्या हातात असतं. म्हणजे आवड असली की सवड, म्हणजे कोणत्याही कामाची आवड असेल तरच आपल्याकडे सवड होते. म्हणजे आवड असली पाहिजे त्या गोष्टीची, तरच आपण त्याच्यातनं आपल्याला टाईम काढू शकतो. तर हे सगळं स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या स्किनची काळजी घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ते नक्कीच तुम्ही करा आणि तो 5 मिनिटाचा वेळ आपण स्वतःसाठी द्यायचा आहे. जेणेकरून असं होता कामा नये की मला सगळं काम करता करता मला माझं स्किन केअर देखील करता येत नाही. तर असं स्किन केअर झाल्यानंतर मग आपली देवपूजा, नंतर आपला स्वयंपाक हे सगळं आपल्याला करायचं असतं. तर या सगळ्या गोष्टी आपण लाईनशीर करतच असतो आणि आपल्या प्रत्येक स्त्रीला, कोणत्याही स्त्रीला आपल्या घरातली कामं करायला सांगायला लागत नाही. ते तर आपण नेहमीच करत असतो. पण त्याचसोबत आपण आपले घरच्यांची देखील तितकीच काळजी घेतो. कोणाला आता कोणत्या वेळेला ब्रेकफास्ट हवा आहे, तर कोणत्या वेळेला त्यांना जेवण द्यायचं आहे, हे सगळं आपल्याच हातात असतं. कोणाला कोणती भाजी आवडते हे सगळं आपण बघत असतो. त्याचसोबत आपण आपली स्वतःची काळजी नाही घेतली तर कसं चालेल. त्या वेळेला जर आपली स्वतःची काळजी आपण घेतली तरच आपण घरच्यांना हेल्दी ठेवू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःची काळजी ही तुम्ही घेतलीच पाहिजे. म्हणजे असं आहे की डाएटमध्ये तुम्ही योग्य आहार घेतला पाहिजे. जसं की ड्रायफ्रूट्स आहेत, तर मॉर्निंगला जर तुम्ही ब्रेकफास्ट करत असाल, चहा, पोहे किंवा ड्रायफ्रूट किंवा एखादं फळ म्हणजे असं खाल्लंच पाहिजे. त्यामुळे स्त्रीला एक प्रकारची जी एनर्जी येते ती दिवसभराला कामं करण्यासाठी खरंच उपयुक्त असते. ह्या गोष्टी उपयुक्त असतात. तर स्त्री ही घराचा एक मेन पार्ट असते. तर स्त्री जर हेल्दी राहील तर ती घरच्यांना हेल्दी ठेवेल, हे नक्कीच तुमच्या लक्षात आलंच असेल. तर गृहिणींनो, माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्कीच फॉलो करा. तर तुमचं देखील स्वास्थ्य छान राहील, हेल्दी राहाल तुम्ही. आणि सगळीच कामं आपण करतो, असं काहीच नाही सुटत आपल्याकडनं. आपल्याला माहीत असतं की आता ह्या कामानंतर ते काम करायचं आहे. जसं की आता टाईम झालाय स्वयंपाकाचा, तर मला त्यावेळेला स्वयंपाक करायचा आहे, हे सगळं आपल्याला माहिती असतं. कोणाला किती वाजता जेवण द्यायचं आहे हे पण माहिती असतं. त्याच्यामुळे घरच्यांची काळजी करता करता स्वतःची काळजी घ्या, हे मी तुम्हाला वारंवार सांगेन. कारण भरपूर वेळेला असं होतं की कामं करता करता आपण आपला ब्रेकफास्ट देखील करायचा ठेवून देतो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तर हीच आहे की आपण जर टाईम मॅनेजमेंट केलं तर आपल्याला कोणतीच गोष्ट अवघड नाही आहे. म्हणजे जर सकाळी तुम्ही लवकर उठलात तर सकाळी लवकर उठणं ही सगळ्यात छान गोष्ट आहे. आणि लवकर उठून तुम्ही तुमची कामं मॅनेज करू शकता आणि त्या काही वेळ स्वतःसाठी देखील राखून ठेवू शकता. आणि त्या राखलेल्या वेळामध्ये तुम्ही स्वतःचं हेल्थची काळजी घेऊ शकता. जसं की तुम्ही एक्सरसाइज करू शकता त्याच वेळेला. नंतर तुम्ही तुमचं जे ड्रिंक आहे ते त्याच वेळेला घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामांची सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला दिवसभर कसं असं छान आणि टवटवीत वाटेल. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला जर मी हे जे पण काही सांगितलं आता स्वतःची काळजी घेण्याबद्दल, तर तुम्ही ते नक्कीच फॉलो कराल असं मला वाटतं.
वाटतं आहे. आणि प्रत्येकजण घेतच असतो काळजी, असं नाही आहे की कोणी घेत नाही. पण अशा बऱ्याच स्त्रिया आहेत की त्या खरंच स्वतःची काळजी घेत नाही. तर इतकं कामाला जुंपून घेतात की स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नाही. मुलाबाळांचं आणि घरच्यांचं करता करता ते स्वतःच्या केसाला फणी देखील लावत नाहीत, असं मी म्हणेन. पण हे असं चालणार नाही. तुम्ही एका ठिकाणी बसूनच तुमचा ब्रेकफास्ट केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून स्वतःला टाईम दिला पाहिजे. असं उभ्या उभ्या ओट्यावरती बिलकुल ब्रेकफास्ट कधी करायचा नाही. असं भरपूरदा होतं आपल्या बाबतीत की आपण उभ्या उभ्या ब्रेकफास्ट करतो, उभ्या उभ्या चहा पितो. बऱ्याचशा गोष्टी आपण तिथेच मॅनेज करतो. नाही राहून द्या, आता इथे झाला ना माझा ब्रेकफास्ट, म्हणजे एक दुसरं काम करतोय आपण एका साईडला आणि एका साईडला चहा पितोय किंवा ब्रेकफास्ट करतोय. असं नाही करायचं. असं छान एका जाग्यावरती बसून स्वतःला टाईम द्यायचा आणि मग ते जे पण आपण खातो ते पण एकदम छान, एकदम चांगल्या मनाने, एकदम छान असे माइंडमध्ये आपल्या विचार घेऊन आपण ते खाल्लं पाहिजे. म्हणजे ते आपल्याला शरीराला देखील लागतंय की आपण खायचं म्हणून खातोय, भरभर भरभर खातोय आणि भरभर भरभर कामं करतोय. असं बिलकुल कधीच करू नका. तर मैत्रिणींनो, मी जे पण तुम्हाला काही सांगितलं, कदाचित तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी आशा करते. आणि माझ्या व्हिडिओवरती कमेंट करा. जर कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक देखील करा आणि कमेंट करा. मला तुमच्या कमेंट आणि त्यांनी मला फार उत्साह येतो आणि मी नवनवीन व्हिडिओ बनवायला उत्साहित होते. तर आणि जे पण माझे कोणी व्ह्यूअर्स असतील तर ते प्लीज, ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल, जे कोणी हे व्हिडिओ बघत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, कारण सबस्क्राईब करत नाहीत व्हिडिओ बघितला तरी, किंवा लाईक देखील करत नाहीत. पण प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल.